सगळ्याला खुर्च्या टाकल्या हो. माझ्या मारुती रायाला खुर्ची टाकली का तुम्ही? हा, आपल्या दरबारात मारुती रायाला खुर्ची नसावी? मला सांगा, 6 महिने 27 दिवस मी चुकल्याच्या नंतर मी सापडली हे त्यानंच सांगितलंय. माझा शोध त्यानंच लावलाय. दुसरी गोष्ट सांगू मालक, अहो माझ्या कपाळावरच कुंकू शाबीत ठेवायची ताकद त्या हनुमंतात आहे, आणि त्याची आपल्या दरबारात खुर्ची नसाव. ठीक आहे, मुहूर्त लांबिलं. राजा रावणाला मारल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र अयोध्येत आले. एका विमानात बसून आले. त्या विमानाचं नाव होतं कामग नावाचं विमान. तसे लंकेच्या राजाकडे 14 विमान होते. प्रत्येकाचे नाव वेगवेगळे आहेत. घरी गेल्यावर इचका मोबाईल, खपक्या मोबाईल आहेत तुम्हाला. 14 विमान रावणाकडं. त्याच्यापैकी कामग नावाच्या विमानामध्ये प्रभू रामचंद्रन सीताई साहेब बसले. सीतेला 2 विमानाचा संबंध आला. एक कामग नावाच्या विमानाचा संबंध आला आणि एक प्रभदत्त नावाच्या विमानाचा संबंध आला. मग 12 विमानात सीताई साहेब बसल्या नाही, 2 विमानात फक्त. प्रभदत्त नावाचं विमान आणि कामग नावाचं विमान. हे टपरा टुपराच्यात तर कोणी बसत काय, त्याच्यात लाज नाही. त्याच्यात कोणी बसत काय, त्याला प्रारब्ध असल्यावर कोणी बसत. तुम्ही म्हणताल मग विमानाला तुच्छ म्हणायला का? हा पाचोळा ज्याच्याकडे झाला ते बसतच. एक. आणि दुसरी गोष्ट सांगू का, ज्याचं नशीब मोठं आहे ते बसत. एकदा आम्ही चाललो ते एका देवाच्या, परवालाच हैदराबादला कीर्तनाला गेलो. मला वाटतं 15-20 दिवस होऊन गेले. जाताना गेलो रेल्वेनं, चांगल्या डब्यात बसून गेलो. तुमच्यात पैशाचा जोरण. मला काय पन्हाळा वाटा आलं, मोरी वाट गेलं. येताना विमानात बसून आलं. 3 लोकांचं सीट होतं कडेल. मी बसलो मधात. एक बाई आणि एकूण एक माणूस. ती मधली बाई मला बोलण्याहून कळालं ही बाई आहे म्हणून. हो, कारण तिला गुडघ्या इतकी चड्डी असल्यामुळे मला वाटलं हे माणूसच असन. कपडे कमी घातले होते. काय माणसं मस्ताडे, पैशाचा उता आला दोघायला बी. तुला कशाचाच मेळ नाही तर बाई काढ्यावर लय हसायला रे तू. लग्न झाल्यावर लय पिना पाडी त्यात बायका. जरा हिशोबात राह. विठाला विठाला. दोघ जण बसले. काय नशीब घेऊन आल्या. तिच्या पोटावर अशी पिशवीन, त्या पोटात नेते कुत्र होतं. त्या कुत्र्याला शिक आल्यावर नाकाला पाणी आलं. 3 टिश्यू पेपर काढ आणि कुत्र्याचं नाक पुसलं. आता मला बोलावं तर तिला इंग्रजी कळत होती, मला इंग्रजी सुधरत नव्हती. आपण कशाला नादी लागावं तिच्या. तिच्या नवऱ्यानं लगेच पिशवीतला पेरू काढा. विमानात चाकून येऊ देत नाहीत ना. मला पेन होती मस्त लोखंडाची, स्टीलची, तर ते म्हणले ही जमत नाही, प्लॅस्टिकची जमती, फायबरची. लोखंडाची वस्तू. मी म्हणलं मी कशाला कोणाला मारू. नाही म्हणले जमत नाही. बाकी पॅन्टीवाल्याला असं एकदा केलं, ते मशीन लावले की जा. मला कष्ट असल्यामुळं 2दा तर कष्टात मशीन घातली त्यानं. त्याला वाटलं मधात बॉम्ब नाही, तर बरंच झालं मला पटका नव्हता, नाहीत मधात घातले असते मशीन. ते आता सरकारची माणसं असते. त्यानं पेरू काढान मला वाटलं आता हे 2 असले तर एक ती खाईन आणि एक हे खाईन. पण पेरू एकच होता. बरं मला दाबता येत होता, मी शेतकरी होतो. असं कचकच दाबला असता 2 तुकडे केले असते. त्यानं तिच्या हातात द्याला पप्याच्या माईच्या. तिनं पहिला घास खाल्ला, त्यानं तिनं उष्टा केलेलाच यान खाल्ला. माझ्या संग एक भजन्या होता. मी आणलं इमान वरची वरी जळ तरी आपल्या घरी फोन तरी लाव. हो, आमच्या काय राखुंडे हाड भेटायचे नाही. म्हणलं आपण वरचे जळू. आजच्या मितीला आमचा 13वा घाला म्हणलं तुम्ही. पण ते म्हणलं विमानातून फोन लागत नसते. मी म्हणलं आता सरकार सांगन बाळा याच्यात जळाला तेव्हा घरचे करतील 13वा आकारात. तर ते म्हणला कसं काय म्हणाल. मी म्हणलं पाहिनं रे, माझ्या शेजारीच बसली. हिचा उष्टा पेरू त्यो सुंबळ्या खालाय. आणि हिच्या शेजारी म्हणले आपण अशा विमानात बसल्यावर नाही विमान जळायचं का. प्रारब्ध सांगायला लागलो. कुत्रे विमानात बसवलेत कुत्रे. हो, तुम्ही मोठमोठ्या शहरात जाण, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी. औरंगाबादलाच आहे का नाही, चांगले माणसं सकाळी कुत्रं घेऊन फिरत येत. हो, चांगले माणसं 1-1 कोटीच्या गाडीत कुत्रं घेऊन फिरायला जातात. बऱ्याच कुत्र्यांना आकली नाहीत कुत्रे कुठं बसवा. इतके माणसं इचकलेल. चला असू द्या. विमान 14 होते. 2 विमानाचा संबंध आई साहेबांना आला. पोचले तिथं आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने विचार केला, राज्याची रचना बदलू. नम्रता सांगायलो, भक्ती ते नमन. जोपर्यंत नम्रतेच्या यादीत नाही तोपर्यंत भक्तीच्या यादीत नाही. सगळी रचना बदलली.
मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्रधान, उपप्रधान, प्यादे, गुमास्ते, भाट आदी करून सगळ्यांच्या जागा ठरल्या. रात्रीच्या समयाला सीताई साहेबाला प्रभू रामचंद्रांनी दरबार दाखिला. सीते बघ दरबार. पाहिला, बरा वाटला का? हो म्हणले बरा आहे. प्रसन्न असलेल्या माणसाचे शब्द असे कस काय? वा 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 वा, काय दरबार आहे. पण सीताई साहेबाला विचारलं कस काय? बरं आहे. याच्यावरून लक्षात आलं यायला पाटला नाही. त्या सीताई साहेब होत्या. एकांतात घरी गेल्यावर सांगितलं, सीते दरबाराच्या बाबतीत प्रसन्नता तुझ्या मुखारविंदातून पडली नाही. काय नाही? काही नाही म्हणले. प्रभू एक सांगू का? सगळ्याला खुर्च्या टाकल्या हो, माझ्या मारुतीरायाला खुर्ची टाकली का तुम्ही? हा, आपल्या दरबारात मारुतीरायाला खुर्ची नसावी? मला सांगा, 6 महिने 27 दिवस मी चुकल्याच्या नंतर मी सापडली हे त्यानंच सांगितलंय. माझा शोध त्यानंच लावलाय. दुसरी गोष्ट सांगू मालक, अहो माझ्या कपाळावर कुंकू शाबीत ठेवायची ताकद त्या हनुमंतात आहे आणि त्याची आपल्या दरबारात खुर्ची नसाव. ठीक आहे, मुहूर्त लांबिलं. मुहूर्त काढून द्यायला वशिष्ठ तिथंच होते. इकडे तिकडे थोडे शोधायचं होतं याला त्याला. वशिष्ठ कुलगुरू होते सूर्यवंशाचे. लागलीच मुहूर्त काढलं, लांबवला मुहूर्त आणि मग 15 दिवसात मारुतीरायाचं आसन करायचं ठरलं. ते कसं केलं, काय केलं वेगात सांगतोय, फक्त नम्रतेचं बघा. आसन केल्याच्या नंतर राज्याभिषेकाच्या दिवशी मारुतीरायाला अक्षोण काढलं, ओवाळलं आधी करून आणि त्या आसनावर बशिणार. तेवढ्यात मारुतीरायाने सांगितलं, प्रभू माफ करा, ज्यानं वासनेला इस्तू लावला त्याला अशा खुर्च्या काय करायच्यात? ज्यानं कामाला इस्तू लावलाय त्याला पलंगन गादी काय करायची? त्याला भोगवादी जीवन काय करायचंय? हा, मी संन्यासी आहे, मग संन्याशाला ही खुर्ची काय करायची? संन्याशाला गादी काय करायची? मला काय करायचं पलंगन? ते मी भोगाला इस्तू लावला ना, कामाला इस्तू लावला ना, मला काय करायचं याच्यावरून? सीताई साहेबांनी सांगितलं, हनुमंता कशावर बसायचं ठरव, पण तुला आमच्या महालात बसावंच लागेल, त्याच्याशिवाय आमचा दरबार भरणार नाही. ठीक आहे. दरबाराची चटई आणली. संन्याशी होते ते. दरबाराची चटई आणली. प्रभू रामचंद्र, भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण यांच्या सिंहासनाच्या पुढे खुर्ची टाकली. ती चटई टाकली आणि त्या चटईवर डावा गुडघा टेकला आणि उजव्या गुडघ्यावर हात टेकून प्रभू रामचंद्राच्या पायापाशी मारुतीराय बसले. नम्रता सांगायलो, नम्रता. मारुतीराय तिथं बसले. मारुतीरायचा अधिकार सांग का तुम्हाला? एका श्रीमंताची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते. नेते माझ्या गोळ्या नाही संपल्या, मी गांजा वडीत नाही, मग डोकं दुखतच नाही. हे बसून कीर्तन काऊन कालच्या अपघातात हे हाडाला त्रास झाला म्हणून बसतोय, बाकी मग काही दुखत नाही. हा होय गुरुजी. एका श्रीमंत माणसाची घराची चौकटी इकल्यावर 35 बारे आमदार होता येते. 35 बाऱ्या. अशा चौकटी 7 कोटी होत्या. अशा त्या श्रीमंताकडे किती चौकटी होत्या? 7 कोटी. नुसत्या चौकटी सांगायलो गवानी साहेब, फक्त चौकटी. मग 35 गुणिले 7 कोटी इतक्या बारे आमदार. चंद्र सूर्य येतोपर्यंत आमदार झाला असता तो माणूस. पण तेवढ्या श्रीमंताच्या दाढी मिश्या 12:18 या मंदिरातल्या शेंदूर लावलेल्या बाबानं जाळल्या. हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी. 12:18 का म्हणतोय? प्रहरावयं प्रतो धृतिप्जायतो न प्रहरेषु भास्करो भयो तेजो कांती लवत कांती तत्समयो यद भास्करो प्रसन्नया येभूषितम आननपुटम वैशानरो. नेमका मध्यबिंबावर सूर्याला ढळे कांती तयाची. म्हणजे 15-16 मिनिटाचा समय काकडे गुरुजी. 12 वाजून तितक्या मिनिटाला दाढीन मिशा पुरुषार्थ जाळला मारुतीरायनं. येणे जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका. केवढा श्रीमंत, ज्याच्या घराची एक चौकट इकल्यावर आत्ता 35 बारे आमदार होता येते. आत्ता 35 बारे आमदार. किती फुसफुस करू द्या पुढच्या आहे. 22.5 क्विंटल सोनं एका चौकटीला. किती पैसे येतात नेते उद्या गणित करा. आजच्या भावानं
35 बारे आमदार एक चौकट इकल्या, खिडक्याची नाही पुढच्या दरुजाची, खिडक्या तशाच, छत तसाच, मधल्या फरच्या पण सोन्याच्या, मसडायच्या साखळा सोन्याच्या होत्या, मशीन गाई बांधायचे डाम सोन्याचे होते. किती सोनं असेल त्या श्रीमंताकडं, पण त्याच्या दुपारी दाढी फुकली, मिशा फुकल्या, आणि 2:18 दुपारच्या वेळेला आपटू हाणला. ताकद किती असेल या मालकात, किती ताकद असेल या मारुतीरायात, किती ताकद असेल. पण एवढी ह्याच्या पलीकडे सांगू का, भजनेच्या बाबतीत जर सांगायचं, वैष्णवाच्या बाबतीत, तर देहूतल्या मालकानं सांगितलं, येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. पैठण मधल्या मालकानं सांगावा, वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. एवढ्या श्रीमंताच्या दाढीन मिशा दुपारा जाळावा ही अफाट शक्ती, अख्खं गाव जाळावा ही अफाट शक्ती. आणि ते मारुतीराय बसले कुठं माहिती, पायापाशी, देवाच्या पायापाशी. मग एवढी व्यक्ती इतकी नम्र आहे, एवढे शक्तिशाली मारुतीराय, बुद्धिमतांवरिष्ठ. बलाच्या बाबतीत विचार केला तर ती बलाची देवता आहे. यम थरथर कापतो मारुतीरायाचं नाव ऐकल्याच्या नंतर, एवढी मोठी ताकद असती. आणि ते मारुतीराय भगवंताच्या पायापाशी बसले. नम्रता किती लक्षात घ्या, नम्रतेमुळे इतका मोठा अधिकार वाढला, गावच नाही त्या गावात मारुतीराय नाही. आहे का असं गाव, प्रत्येक गावात मारुतीरायाची ताकद. भक्तीच्या यादीत येण्यासाठी नम्रता गरजेची आहे. एवढी मोठी मारुतीराय, इतकी नम्र, आणि म्हणून ते भक्तीच्या यादीत आहेत. माझे देहूतले मालक सुद्धा म्हणतात, काय भक्तीच्या त्या वाटा आणि मज दावाव्या सुभटा. म्हणजे भक्तीचं टोक किती मोठं असेल कल्पना करा. ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू, आळंदीतले मालक म्हणतात. मग हे नम्रतेचं मूर्तिमंत बिंब माझे मारुतीराय, म्हणून पहिल्या कडव्यात म्हणतात, ही नम्रता ज्याच्याकडे तो भक्तीच्या यादीत. एवढी नम्रता. आळंदीतल्या मालकाकडे एक सामान्य व्यक्ती आली, आणि देव पाहिजे होता त्याला. तो लोक म्हणले, देव ज्ञानोबारायकडे सापडेल, जाय. धरणेकरी म्हणतात त्याला, वेगात सांगतो. ज्ञानोबारायच्या पुढं इंद्रायणीचं स्नान केलं, ओल्या कपड्यानं बसलेत. ज्ञानोबाराय प्रगट झाले, आणि ज्ञानोबारायनं देव विचारायला येणाऱ्या माणसाच्या पाय धरले. ज्ञानोबाराय पाय पडले, कोण काका आपण. तर काका म्हणले, आपण कोण. म्हणले, तुम्ही कोणापाशी धरलं. म्हणले, ज्ञानोबारायपाशी. मग मलाच ज्ञानोबा म्हणतात. तर काका म्हणले, लोक म्हणले, यायच्या पाया पड्यावर देव दाखीन, तर हेच माया पाया पडायले गुरुजी. काका अशीच होते मायावानी इचकालेले. आणि ते म्हणले, देव यायला विचारायला गेलो, पाहायला गेलो, यायच्याकडे देव सापडल, तर हेच आपल्या पाया पडे. काका म्हणले, मला तर लोकांनी तुमचं नाव सांगितलं होतं, तुमच्याकडे देव भेटल. तर काका म्हणले, चुकून म्हणले असतील लोक, तुम्ही तुकोबरायकडे जा. ज्ञानोबाराय काय म्हणले काकाला, तुम्ही तुकोबरायकडे जा. समाधीतून प्रगट झालते ज्ञानोबाराय, दर्शन घेतलं आणि तुकोबरायचं नाव सांगितलं. हे चालताना काका म्हणले, लोकायचं हुकलं गडे, इथं 7 दिवस बसलो ओल्या कपड्यात, साऱ्या गुदी आल्या मांडीला, ओल्या कपड्यात सर्दी झाली ना. आधी माहीत असतो तुकाराम महाराजाकडे देव भेटन, तर तिथं गेलो असतो. मग गेले, आवाज दिला, तर आईसाहेबांनी सांगितलं, ते आत्ताच आंघोळीला गेलेत. अरे म्हणले, ज्याला देव दाखवायचं ते नदीला आंघोळ करतो का. ज्याच्या इथं देव आहे त्याच्या इथं बाथरूम तर 10 लाखाची असा. बसून आंघोळ करायचं, झोपून आंघोळ करायचं, उभ्यानं आंघोळ करायचं, मुंडकं खाली करून आंघोळ करायचं, असं नसतं वाटतंय. असं त्याच्या इथं असं ना. हा, आणि देव दाखवायची ताकद ते नदीला आंघोळ करायला जातो. जाऊ दे म्हणले, त्याला स्वभाव असन तसा. गेले तर तुकोबारायने पहिला तांब्या अंगावर घेतलेला होता पाण्याचा. बाजूला एक व्यक्ती बसली होती, ते शिवजी कासार होते, त्यांचं नाव होतं शिवजी कासार.
हे गेले तिथं म्हणले आपण कोण? आई वडिलांनी मला शिवजी नाव ठेवले. बर बर बर, मी तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी आलो. त्याचं तो धोतर सांभाळीत बसलो म्हणजे. ते आंघोळ करून आल्यावर धोतर नेसते. बर 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 बर. देव बघायला येणार त्याला जरीच्या काठाचं धोतर होतं. जरीचे काठ येते. आता धोतरात लय बदल झालाय. फक्त मधात ढवळ आहे म्हणून धोतर म्हणावं लागायले. नाही तर धोतरातून लुगड्यात काही फरकच नाही राहिला. आता असले तर नख्या झाल्या 3-3 इतीच्या. बापरे, काही दिवसाला नख्या ढवळ्या होत्यानं मधातलं पिवळं होईन. हो हो, म्हणजे लुगड्यात रूपांतर करून आमच्या लोकांना म्हणजे बरं आहे त्याचं. विठाला विठाला श्रीमंत हो द्या, त्याबद्दल दुमत नाही. कोण्या बाईची तर 5 क्विंटल सोनं असावा. काय आपल्या बापाच्या जळत? काय डोक्यावर दगड पडतो का आपल्या? कोणाच्या घरी 5 क्विंटल सोनं असावा, पण कोण्या बाईनं मंगळसूत्र छटाकाचं घालावं. पण नवऱ्याची तर 5 क्विंटल सोनं म्हणल्यावर तिनं 9 किलोचं डोरलं घातलं. सक्रातीच्या दिवशी पहाटच मेली, वजनच मेली ना. असं नसलं पाहिजे. मर्यादा असली पाहिजे. धोत्र कसे घालावं, कपडे कसे घालावं, मर्यादा आहे. संप्रदायाची मर्यादा. गुरुजी, सिनेमातले लोक मर्यादा पाळतात. ते ऑस्कर नावाचा पुरस्कार भेटला गुलजारला. तो जातीनं मुसलमान होता, गुलजार नावाचा गायक फिल्मी सृष्टीतला. त्यानं ऑस्कर नावाचा पुरस्कार पांढऱ्या कपड्यावर घेतला, तुमच्यासारख्या कपड्यावर. तिथं सांगितलं सुटाबुटात यावं लागेल. ते म्हणलं नाही, आयुष्यभर पांढऱ्या कपड्यात गायन केलंय म्हणून फिल्मी सृष्टीत गाजलो, म्हणून विदेशातनं ऑस्कर पुरस्कार भेटलाय. आता तुमच्या सुटाबुटात येणार नाही. हे फिल्मी सृष्टीतल्या गायकाला कळालं. आमच्या याला कहा कळून देव जाणी. विठाला आता येते म्हणले आंघोळ करून. पण हे म्हणलं मला टाइम नाही ना, मला निघायचं. खाली बसलेल्या शिवजीनं पाहिलं तर एक काका दिसते. बोलवतो. महाराज, काय शिवजी आपल्या भेटी करताय? काका आलेत. आंघोळ सोडली हो. अर्धाव टांग वलं झालं तर सातपुते बुवा, आणि तशाच वल्या कपड्यानं आले. आणि माझ्या भेटीला काका आलेत. गव्हाणे साहेब पुटासगट पाय धरले. तुकोबारायन पुटासगट. वारकरी येत नव्हते, वारकरी येत पुटासगट पाय. हे मनातली मनात याच्या जीवात बोंड्या असल्या. म्हणला 7 दिवस तिथं पाय पड बसलो त्या देवासाठी, तर ते माझ्या पाय पडले. आणि हे तर बुटासगट पाय पडले. हे काय देव दाखितीन? हे आमचे लोक असे इचकलेले. बुटकभर पाणी घेतून समुद्राला आंघोळ घालतू. तू सकाळी पाणी नेत नाही, तू समुद्राला कशाला आंघोळ घालतू? तू होतो तू तर धुईन. किती जाग्यावर भरलंय? 7-8 जाग्यावर भरलंय तू होतो धुईन. समुद्रात लय पाणी आहे, त्याच्या पाण्याच्या वाफानं जगात पाऊस पडतो. इतकं पाणी आहे त्याच्यात, आणि तू त्याला कशाला आंघोळ घालायला चालला? नादच असतो माणसाला. कुठं सुगत पाय धरले. हे कसले देव माहिती आहे तुम्हाला? महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर. देव पाहण्यासाठी गेलेला व्यक्ती देवालाच भेटला. देवच पाय पडला. पण काय रूपात? ज्ञानोबाराय वारकरी होते. ज्ञानदेव वैष्णव मोठा. हा, वैष्णवातले शिखामणी ज्ञानोबाराय वारकऱ्याच्या रूपात देव आहे. सामान्य व्यक्तीच्या पाय पडला. 10-5 श्लोक पाठ असणाऱ्या नेते त्यांच्या. आणि तुकोबाराय बुटासगट पाय पडले. अध्ययन करणारा व्यक्ती होता, शास्त्र पुराण सांगणारा, म्हणून तुकोबाराय बुटासगट पाय पडले. तर त्यांना असं वाटलं तुकोबाराय तुच्छ. पण तुकोबाराय कोण? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, आणि तुका विष्णू नाही. त्या काळात शास्त्री पदवी घेतलेले रामेश्वर शास्त्री 400 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रात 3 शास्त्री झाले. जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी, हे दोन्ही जात राहिले. आणि आता अद्यवत आपल्या मराठवाड्याला लाभलेले शास्त्री प्रल्हाद शास्त्री दैठणकर. हा, महाराष्ट्रात पहिले 3 शास्त्री झाले. आता किती बी असतील, पण पहिले 3 शास्त्री जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि
दैठणकर शास्त्री, प्रल्हाद शास्त्री दैठणकर आज आहेत. महाराष्ट्रात पहिले नाही, काशी विद्यापीठात पहिल्या मार्कानं आलते, पहिल्या क्रमांकानं. पण आपल्या महाराष्ट्राला माणसं गेल्यावर कळतीत. अगोदर लक्षात यायला पाहिजे. जगन्नाथ अण्णा पवार म्हणजे काव्यतीर्थ होते. जगन्नाथ अण्णा पवार काव्यतीर्थ. तुम्ही कीर्तन ऐकताल, नवल नाही. आतापर्यंत जर जगन्नाथ अण्णा असते आणि जगन्नाथ अण्णाचे किमान 25 जर कीर्तन गिरगावच्या बाळूला ऐकायला भेटले असते तर अजून एका गोष्टीत शिखर गाठला असतो. विठाला विठाला आणि त्या काळातले रामेश्वर शास्त्री सामान्य पदवी असती. पत्रिका टाकतो कोणी बी. पत्रिका काय असते? पत्रिका हिंदूच्या छपाई करणार मुसलमान. शक्यतो असे धंदे त्याचेच असते. डाल दो बोले 70 भाई इसके सामने शास्त्री पदवी डाल दो. हरिपाठ रिवत झाला आणि कोणी शास्त्री. हा असे शास्त्री विद्वान रामेश्वर शास्त्री बाहुलकर. आणि ते रामेश्वर शास्त्री सगळ्या विद्वानांना म्हणतात म्हणे रामेश्वर भट्ट दिजा आणि तुका विष्णू नाही तुझा. प्रत्यक्ष तुकोबर आहे म्हणजे पांडुरंगच आहेत. विटेवरचा मालक आणि तुकोबर एकच आहेत. विटेवरचा मालक आणि ज्ञानोबा एकच आहेत. महाराज प्रत्यक्ष देव भेटला, पण हे देव वारकऱ्याच्या रूपात असल्यामुळे यांच्या पाया पडले, पण हे पायात नाही पडले. कसा देव सापडन? किती मोठं टोक तुकोबरायचं. तुकाराम नाम घेता कापेयम. तुकोबरायचं नाव ऐकल्यावर यमाचं धोतर सुटत होतं. सगळ्या काळाच्या डोक्यावर पाय द्याला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तुकोबरायच्या पत्नीचा पाय धरून जगातला मालक काटा काढीत होता. एवढी मोठी तुकोबरायची व्याप्ती, तरी ते वाकले. कोण ज्ञानोबा आहे? 56 भाषेचा केला शे गौरव. भाषा 56 येत होते. मी 7वी शिकलो. आमचा एक मित्र डबल MA झाला. मला वाटतं डबल ट्रिपल असतं का? ट्रिपल MA डबल MA झालं आणि ते मुंबईला नोकरीला होतं. 72,000 पगार, 71,000ची महिन्याला पेत होतं. ते 1000चं का पेता येत नव्हतं, ते खात्यावरले काढता येत नव्हते म्हणून. आणि ते मला भेटल्याच्या नंतर म्हणायचं गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट. आता आपल्याला काय कळतंय का संखा. मग त्यानं सांगितलं गुड नाईट ह्या टायमाला म्हणतात, गुड मॉर्निंग ह्या टायमाला म्हणतात, गुड इव्हिनिंग ह्या टायमाला म्हणतात. मी आणलं मुकाट्या बस. तू मी मसुबाच्या नदीचं वाकून दोघं वान्यरावांनी संगत पाणी पेलोत. आपण एकाच रानातल्या ज्वारीच्या भाकरी खाल्ल्यात. तू काल परवा मुंबईला गेला, जरा हिशाबात बोल जाय. भाषा 56 येत होत्या. 56 ज्ञानोबा राहिला. 56 तरी या भाषेचं प्रभुत्व सोडलं नाही. ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. माझा मराठाची बोल कौतुके आणि अमृता ते ही पैजा जिंके. भाषा 56 येत होत्या. 56 भाषेचा केला शिगो. ज्ञानाचे सागर सगळ्या पाण्याला लाजविल ते पाणी असतंय समुद्राचं. आणि त्याच्या उपमेचं टोक ज्ञानोबरायच्या विद्वत्तेला. काय विद्वत्ता असेल तरी पण सामान्य परमार्थ करणाऱ्याच्या पुढं नम्र झाले. याला म्हणायचं भक्ती ते नमन वैराग्य तुझ्या. भक्ती ते नमन, भक्ती ते नमन वैराग्य तुझ्या. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. 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 ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. देहाच्या निराशे पावी गे आठा.
काय घ्यायचं होतं का त्याच्याकडून? काय मागायचं होतं तुकोबारायला? अहो लक्ष्मीचा पती तुकोबारायच्या घरी मनाने यायचा. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. लक्ष्मीचा मालक मनानं तुकोबारायच्या घरी येत होता. काय मागायचं आणि काय देणारे पुढचा फाटका द्यायला? फक्त वारखरी या नात्यानं पाया पडायचं. काय ज्ञानोबारायला मागायचं? ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, जयाची हे द्वारी चा पिंपळ, सोन्याचा पिंपळ दारात आहे. ते काय आमच्यासारख्या भिकार छोट लोकांना मागणार आहेत? पण वारखरी या नात्यानं पाया पडे. नम्रता. पैठणच्या मालकांचा जर विचार केला, सकल संता माझी राजा, सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. हे सकल संता माझे राजा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. संता माझे राजा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ एकनाथ माझा. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. तुम्हाला काकडे बुवा किती मोठे सांगू? ज्याला जरासं येतंय ते 40 मिनिटं चाल म्हणतोय. या माणसाकडं लाखो विद्यार्थी शिकून जातील, एवढी विद्वत्ता. पण मुद्देसूद कीर्तनकाराला पोषक अशी व्यक्ती आपल्या परिसराला लाभलेले हिरत नाही. जपा तुम्ही, जपा जपा जपा. गरज आहे अशा लोकांची काळाला, जपणं गरजेचं आहे. काय होतं माहिती आहे? ते महाराज गायक आहेत, औरंगाबादून आणले. कसं शक्य आहे सतत सतत? पण जवळच आहे का नाही, कसं शक्य असतं? म्हणून लक्षात असलं पाहिजे. पण ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. हिशोबात राहिलं पाहिजे माणसानं. अशी माणसं जोपासा, गरज आहे काळाची. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. सर्व संतात राजे होते. आणि माझ्या एकनाथ महाराजांकडे एक व्यक्ती गेली. बाहेर बहालदार चोपदार होते. नाथांचा वाडा हाच आहे का? हो म्हणे, हाच वाडा. कोण आपण? आमकी आमकी व्यक्ती. चोपदारानं काठ्या ठुल्यान पाया पडले. शांती ब्रह्म एकनाथ महाराजाच्या घरी चोपदाराच्या हातात 15-15 किलो सोन्याच्या काठ्या होत्या. माझ्या गोळ्या संपल्या नाही. मी संतांचं वर्णन करायलो, संतांचं. भंगिऱ्या यायचं नाही. या महाराष्ट्राच्या मातीला ज्यांची कृपा आहे, म्हणून आपण माणसं म्हणून जगायलोत. ते जन्माला आलेत म्हणून आपण माणसं म्हणून जगतो. ही त्यांची कृपा आहे, हे त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. 15-15 किलो सोन्याच्या काठ्या चोपदाराच्या हातात. नशिबवान साहेब, तुम्हाला ड्युटी पैठणला आहे. वा. काठ्या खाली टेकल्या आणि पुढच्या व्यक्तीच्या पाया पडली. त्याच्या चपला 3 जागेवर शिवलेल्या होत्या. अवचार गुरुजी. ज्याच्या हातात 15 किलो सोन्याची काठी, तो व्यक्ती चप्पल 3 जागेवर सुटलेल्या माणसाच्या पाया पडला. का? कारण तो चोपदार अशा व्यक्तीचा होता. त्यांचे मालक वाकत होते, नाथबाबा वाकत होते. अशा व्यक्तीचा चोपदार आहे. अनुकरण घरातल्या लोकांनी चांगलं केलं की पुढचे करीत असते. आजोबानं मारुतीरायाच्या दर्शनाला याचं नातू पाया पडन. हो. आजा
बुटातल्या टाचावरी काढीतून पंज बुटातच ठुतू बिडी मागून धरी तू जय मारुती राय तो कष्टा जळण सोमळ्या त्यानं लंका फुकली तू धोतर जाळायला किती टाइम लागत हा मागून अर्धी बिडी धरीतून जय मारुती राय पंजे बुटात आणि टाचावरी करी तू येतो मन ठेवून येतो हो तू या वाचून मंठ उघडायचंच राहिलं तू गेल्याशिवाय मंठ्यातल्या लोकांना भाकरीच भेटत नाही टेक नाही इथं डोकन मग जाय ना बोंबलत तिकडं आजानं त्यापेक्षा करावा आपण मारुतीरायाच्या पुढे वाका आपला मुलगा वाकन आपला नातू वाकन आजाद शेवरीवानी वाकत नाही आणि पुन्हा म्हणतो आमचा नातू जरा रगीलत निघला तू या मुंडक्यावर ट्रॅक्टरचं मुंडकं घालायला पाहिजे त्यानं तू शेवरी सारखा येळू सारखा वाकतच नाही ना मग तू हा नातू तरी कसा वाकन सुमळ्या विडाला विडाला विठाला 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 हे पैशातले हे गवणीशे गौन गौन ज्याला एखाद्याला पैशाचं गंडला असं नेते तर अजून लक्षात घ्या सज्जन माणसापेक्षा नालायक लोकांकडे भारतातले पैसे येत त्यानं बंडलावर बंडलं ठुले तर 5-5 मजली बंगले होतील असले पैसे आहेत लोकांकडे तरी पण ते नम्र आहेत पैसा म्हणजे नम्रता नाही हा नम्रता म्हणजे पैसा आहे विठाला विठाला खूप श्रीमंत लोक पाहिले मी 3798 गाव काय गांजा उडून थोडा फिरलो 1418 रुपयाचा 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा एका माणसाच्या कुत्र्याला खालाय कुत्र्याला 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा एक माणसाचं कुत्र खातंय कुत्र लोक इतके पुढे गेलेत वाकत जा विठाला विठाला काहीच भेटणार नाही वाकल्याशिवाय वाकल्याशिवाय देव भेटत नाही मुद्दा नंबर 1 वाकल्याशिवाय समाज मानित नाही मुद्दा नंबर 2 नम्रतेशिवाय घरातली लोक सुद्धा मानित नाहीत घरातली माणसं सुद्धा नम्रतेशिवाय मानित नाहीत वाकणं हा सर्वात मोठा सद्गुण आहे झाडाला फळ लागले फांद्या वाकतात झाडाला फळ लागले ना फांद्या वाकत्यात आणि जी फांदी वाकली नाही ती बुडातून फाटाळती बुडातून फाटाळती तिसऱ्या दिवशी हरपळून जळती वाकणं मालकांचा पुरावा आहे त्या भूमीकडे फांद्या लोळतात फळ आले की वाकणं धर्म आहे माणसाचा वाकलं पाहिजे चोपदार पाया पडल्याच्या नंतर आतमध्ये आवाज दिला मालक नाथ बाबा आले कोण आले आपल्याकडे गिरिजा पत्नीला आवाज दिला हे गिरिजा नावान बोलायचे बोल पहिली माणसं हो हाय ते आता आपल्याकडे काय होतं माहितीये का सगळी वळ ही उडाल्यावर मग म्हणला भुसकड दाबून ठेवा हो आणि तवा तर बैलाला पेंडी कापून टाकीन तशाच फेकल्या बुरखुंडानं उकांडा भरला आणि सगळा कडवा संपल्या म्हणला भुस दाबून ठेवा पावसाळ्यात काम येते तुला खावा आता बैलानं तुला आपलं सगळं उतू गेल्यावर कणिक तळाला गेली मंजुरीची हवाली सगळं वाजल्यावर मग मंद बांधव खुरपी तू पहिल्यापासून पाहिजे आहे का नाही आता आलं आता बोलायलेत नावानं पण ते मधात तुम्ही बोलणं सोडून दिलं म्हणून त्यानं सुरू केलं ना विवेक ए अनिरुद्ध ए विवेक लवकर येले आपल्याकडे गिरगावकर आलेत येताना दूध घेऊन ये तर विवेक आला दुधाची थैली घेऊन मी म्हणलं बाई मी हे दूध पित नाही मी का बोके आहे का या थैलीतलं दूध प्याला मी नाही पित याच्यातलं दूध हा मी म्हणलं बाई विवेक कोण तुमचे चिरंजीव आहेत का नाही ते माझे मिस्टर आहेत मी म्हणलं मला तू हा दूध नको तू हा चहा नको तू नवऱ्याला जर नावानं बोलायलीस तर मग ही गाडी जळून जाईन बाई नको 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 येतो हो नावानं बोलायची माणसं वजनात राहिलं पाहिजे आपोआपल्या ह्याच्यात हो आपोआपले नियम सांभाळले की नाही ते गोड होत असते सासऱ्यान सासऱ्याच्या वजनात राहावा आणि सुनानं सुनाच्या अधिकारात राहावा सासऱ्याच्या पुढून जाताना सुनानं पदर पडू द्यायचा नाही ही सुनाची आचारसंहिता पण सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही
सून भाकरी टाकायली न सासरा चुलीला पाय लावून शकला. मला म्हणला आमची सून पदर घेणं, पेटलेली झिलपी याच्या तोंडात हातुड्यान ठोकून घालायचे, पार इकून निघली पाहिजे. भडव्या, बैठकीत जर तुला सगळं भेटत असेल तर सून भाकरी करताना कशाला पाय लावून शकतो? आणि पुन्हा म्हणतो तिचा पदर पडा. आपोआपल्या वजनात राहायचं. हा, वजनात राहायचं. वजनात सगळ्या गोष्टी भेटत असतात, आपण आपलं वजन नाही सोडायचं. महिमा नाही सुटली की काम झालं. काय नाथांचं वैभव. गिरिजा, जी मालक इथे एखादी जी म्हणती का आमची मामी आमच्या मामायला? हे कॅमेऱ्यावाले मामाचं गाव आहे म्हणून माम्या म्हणालो सगळ्याला. हे तुम्हा पुन्हा इचकितेन. बाळू महाराज त्या गावात बायकांना माम्या म्हणला. मामांचंच गाव आहे ना, त्याच्यामुळं माझ्या सगळ्या माम्या, सगळ्या आज्या काही वयस्कर. हो, माझी एखादी मामी म्हणती का मालकाला जी? नाही. कसं होतं जी इचुडच होतो का जीबीला? बरं नका जी म्हणी जाऊ, पण मालक म्हणी जा. तुम्हाला तुमच्या भाषेची शपथ आहे. हो, पप्याचा बापन, यमुनीचा बापन, भाग्याचा बाप असं म्हण जाऊ नका. ते काय अशी वरून नाही पडले तुम्हाला, ते काय गौसले नाही तुम्हाला. हो, मालक म्हणी जा. आपल्याला समजून सांगावं आहे का नाही? दुसऱ्याचे कशाला धाबे फुकायचे माणसानं. हो, मालक म्हणी जा. बाईचा सर्वात मोठा देव कोण असेल तर आपला पती. हो, आमच्या घरच्याला सांगत असतो, मै धोत्र चांगले धुतले की तुला अर्ध पुण्य आलं. हो, तू नको दाही शिळे तुळशील घाली जाऊ. कामाशी काम तुळस वाळून इतकं पाणी टाकीच आहे. हो हो, काही काही चाललंय ना, इतके तुळशील येडे घालते आणि तोरक नातू बुट इसरून शाळेत गेला. हो, त्यानं पॅन्ट एक दिसची घातली, शर्ट दुसरंच दिसचं घातलं. शिक्षकानं पुन्हा नातू घरी पाठीला. बाब्या तू काऊन वापस आला? तू ह्या तुळशीला येडे घालण्यामुळं तसं झालं. हो, नातू शाळेत जायच्या टायमाला ही तुळशीला येडे घाली ती, आणि मग म्हणते आमचा नातू कसा हुशारच होईन. तुला खोऱ्याच्या दांड्यानं हाणीन तो थांब. त्याचं नाव परमार्थ. संसारात चांगलं वागणं त्याचंच नाव परमार्थ आहे ना. सून स्वयंपाक करीत असेल तर म्हातारीन त्याचे सॉक्स द्यावा, त्याची पेन द्यावा, त्याचं दप्तर द्यावा, त्याचा डबा भरून द्यावा, हे काम आहे ना. मालकाला जर गडबडीत ड्युटीला जायचं असेल तर त्याला डबा भरून द्यावा. तर त्याचं आवरणं सुरू आणि हिच्या हातात दाताळ सुरूच डोसकायचं काय. हो, आणि मग म्हणते बाई तुमचा टाइम झाला का? मग वडापाव खा. हो, ते वडापाव खा तू, मग अर्धीच पगार घरी आण. तू पगार अर्धी आलीच कस काय? तू ह्या कंगव्याने हीच केलं सगळं. हो, बाईनं आरशापाशी 3दा जावा. बाईनं आरशापाशी दिवसात फक्त 3दा जावा आणि पुरुषानं 2दा जावा. ती बाई आरशापाशी दिवसात 9-10 बाऱ्या जाती. तिच्या पिठल्यात केस गवसतीतच, तिच्या चपातीत भाकरीत केस निघतीतच. हा निसर्गाचा नियम आहे. मी संसारिक आहे ना, मी का संन्यासी थोडाच. म्हणजे आमच्या घरी निघते तर असा विषय नाही. मी कधीच नाशिकला गेलो असतो अंगाला काव लावून, तितका बाजार जरीच खाल्लेला असतात. अद्याप नाही. ही शबा ते सध्या विठाला 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 ए गिरिजा. गिरिजा नाव होतं. जी मालक, जी शब्द. कोण बाई जी म्हणती माहितीये? ज्या बाईचं लुगडं धुवायला 36 वर्ष पंढरपुरातला मालक होता. ज्या बाईचं लुगडं धुण्यासाठी, नम्रता सांगायलो, भक्ती ते नमन, ज्या बाईची साडी आणि चोळी धुण्यासाठी 36 वर्ष पंढरपुरातला मालक. जी मालक. गिरिजा, आपल्याकडे ते पाहुणे आलेत, त्यांची पाय धुवायची व्यवस्था करा. सोन्याचा घंगाळ नेते, सोन्याचा तांब्या, बावनिया चंदनाचा पाट, तापलेल्या उकळत्या तेलात एक चिमूटभर टाकलं की तेल थंड होतंय. हिच्या चंदनात ताकद आहे. अशा चंदनाची पाट चौरंग होती. त्याच्यावर पाय धुतले. आणि तशा काळाला 55,000ची पैठणी अंगा होती. आज जर ती पैठणी असायली तर ती सोन्याचा जोर होता गुरुजी. ती पैठणी आज इकल्या प्युअर नदीच्या कडीची 150 एकर जमीन विकत घेता येते. इतकी पैठणीची किंमत होती त्या, इतकी किंमत. हो, 3.25 किलो जर निघायचा. 3.25 किलो जर, 3.25 किलो सोन्याचे पैसे किती होते? ज्याला सहन होते त्यानं गणित करा. बऱ्याच लोकायला दुसऱ्याचं बरं चालल्यावर घाम येतो. आशा नका गण कमी चक्कर गिकर याची उगीच गणित नका करू.
आणि त्या बाईनं पाय धुतले, खांद्यावरला पदर वाहडा आणि पदरानं पाय पुसले. हे अर्धगारच झालं. ते म्हणला 2.5 किलोचा जर सोन्याचा आणि त्या लुगड्याच्या पदरानं माय पाय पुसले, काय काम झालं. इतक्यात गपचिक बसावं. पण काही काहीचा लयच अहंकार टोकाला गेलेला. लय 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 टोकाला गेला. तुरी कोणत्या वाकत्यात तुम्हाला माहिती ना? जिला शेंगा लागल्या ती का उबळलेली. नाही ते तुम्हाला जास्त अभ्यास नाही बरं, उगा नका हो म्हणू. तुम्ही लय दिवसापासून शेतीत लय काम केलं नाही, तुम्ही ढवळे कपडे घालूनच राहिले, पण तरी पण पाहिलेलं आहे बरं, पाहिलेलं आहे. उबळलेली तूर वा कधी होय जिजा बाप्पा, वा कधी गो उबळलेली नाही, खिलारच ती. शेंगाचा पता नाही, उबळलेल्या तुरीची झाडणी पण होत नाही. कुठून मोडती उबळलेल्या तुरीची झाडणी पण होत नाही. जिला शेंगा लागल्या ती वाकती. हो, ती पेंडीत बसती आणि शेंगा काढ्याच्या नंतर झाडताना अंगण झाडा, कोठ झाडा, ती सगळ्याच कामी येते. ह्या अशी वाकत असतील बरी. हे खिलारच काय काय खिलारच उबळलेल्या तुरीवाणी आधी कुठेही मोडत असते. वाकणं धर्म आहे. नाथ बाबा होते आतमध्ये चांदीच्या पेल्यात दूध दिलं, नाही ते दूध घेतलं. बर बर, जेवण करून जा. हो गिरिजा, आटपा लवकर. तिथं रोजच पुरणपोळ्या होत्या, रोज पुरणपोळ्या रोज. आता पुरणपोळ्या करणं लय सोप. आमच्या पोरायच्या माईन मला 11 दिवस रोज एक पुरणाची पोळी दिली. म्हणजे पोरायची माय म्हणजे मै बायको. 11 दिवस गवाने साहेब रोज एक सकाळी सकाळी. मी म्हणलं अरे मला गोड नको, घशाला त्रास. नाही बाई, माझं एक व्रत आहे आणि रोज एक पोळी खात जा. तर मला त्या जाऊ द्या म्हणलं, आपण एखादी गोळी शिल्लक घेऊ. जालन्यातून गोळ्या भेटतात मला उशे साहेबास, तिथून देतात ती गोळ्या संपल्यावर, काय ताण आहे का नाही, देतात ते. आपण एखादी शिल्लक खाऊ. पण मला नवल एक वाटलं की एका पोळीसाठी रोजची रोज पुरण कशी शिजिती. मग मी 10 दिवस पोळ्या खाल्ल्या. पण 11व्या दिवशी म्हणलं आपण हिच्या ऋणातून उत्तीर्ण हो. मी म्हणलं एका पोळीसाठी रोजची रोज शिजिती. ती म्हणे मागच्या महिन्यातच शिजिल. तर आमच्या घरच्यावर घेतल्यावर कशी तुमची खसखस पिकली. हे सगळं तुमच्या बायकायचं सांगायलो. मागच्या महिन्यातच शिजिल तर शिजून फ्रीज मध्ये ठुलतं. चाल बाळू, कवर क पोळ्या खाय 1.5 महिना. त्याच्यातला गोळा काढणं, चपातीत घालणं, लाटणं, भाजणं, खायन चल पळकीर्तनाला. आता किती पुरण करता येईल, ठेवता येईल. त्या काळात होते का सुविधा? पात्यावर पूर्ण वाटायचे. पुरणाचे पात्र नव्हते, पुरण गाळायची पात्र नव्हती, पाटी वराटी होती. आणि त्याच्यावर बघा तशा सस्ताईला 55,000ची 400 वर्षापूर्वी पैठणी नेसणारी बाई पुरण वाटलं, पुरणपोळीचा स्वयंपाक केला, जेवायला बसले. नम्रता सांगतोय. आज मग त्यांनी सांगितलं आता मला दुपारची संध्या करायची. म्हणजे करा, देवघरात करा, तुळशी वृंदावनापाशी करा, पलीकडे गाईचा गोठा आहे तिथं करा, नाही तर गोदावरीचं पात्र आहे तिथं करा. नाही म्हणले तुळशीपाशीच करतो. तुळशीपाशी बसून केली पूजा. तोपर्यंत नाथबाबा द्रोणे लाईत होते. द्रोणे लाईत होते. त्यांच्याकडे इतकं मोठं वैभव होतं, पण ते सोन्याच्या पात्रात जेवत नव्हते. ते केळीच्या पात्रावर जेवायचे किंवा पळसाच्या पानाची पंत्राळी लावायची, त्याच्यावर जेवायचे, द्रोणे करायचे. त्यांच्याकडे 2 अनुरागी लोक होते, ते सुद्धा पात्रावर जेवत होते, सोन्याच्या ताटात जेवत नव्हते. मग जेवायला बसले, असा उदबात्याचा घमघमाट, गरम गरम गावरान तूप होतं, अशा चुलीवरल्याच पोळ्या होत्या, अशा गरम गरम. आणि त्या गिरिजा काकीने केलेल्या पोळ्या सगळ्या बायकाला येत नसतात. काही बायकांनी पोळ्या केल्यावर पुरण गावसावं लागतं कोण्या कोपऱ्यात. हो, सगळी पोळी इचकिल्यावर कळतं खाल्लाकड्या कोपऱ्यात पुरण आहे, वरलाकडं डोंगराकडचा कोपरा तसाच राहिला कोरडा. एखादीचं पुरण चौकड जातं तर पाखड तयाला चिटकतंय आणि वरचं पाखड हातात येतंय. हे इतकं कसं काय कळतं सांग का तुम्हाला? रोज 2 गावचं खातो ना.
तुम्ही घरचंच खातात त्याच्याकरता तुम्हाला तितका अभ्यास नाही. मी रोज 2 गावचं खातो म्हणून ते मला कळतं कसं खावतं. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. गिरिजा काकींनी केलेल्या पोळ्या काय अन्नपूर्णेची कृपा होती हो. अन्नपूर्णेची कृपा. पाणी फिरवलं मुंग्या आत येऊनी म्हणून. जेवताना पाणी फिरत येत ना मुंग्या आत येऊनी म्हणून. म्हणजे जेवताना पाणी कशामुळे फिरत येत अजूनही काही सुंबळ्याला त्याचा पत्ता नाही. एक जण मला म्हणला मंदिरात गेल्यावर घंटी काऊन वाजित येत. म्हणलं मला नाही सांगतायत. आणि कशाला कीर्तन करतात. आगाऊच काम बंद उद्यापासून मह ऐका. म्हणलं सांगा. देवाला जागा करायचं मी आलो म्हणून. मी म्हणलं सुंबळ्या त्यो झोपतच नाही रे. त्यो ज्याच्या नावानं झोपला त्याला भीतीला टेकून बसावं लागत. कपाळाला रुपया, शेणाचा गोळा, 2-4 उदबात्या आणि 7-8 म्हाताऱ्या रडायला. तो त्याच्यासाठी झोपलाय. जिवंत लोकांसाठी झोपत नाही. घंटा नाद वेगळा चला वेगळा करता. पाणी का फिरावं, घंटा का वाजाव नको, विषयांतर नको, आपल्या कडव्यावर येतो. आणि मग जेवता जेवता त्यांनी सांगितलं का हो तुम्ही दुपारची संध्या केली नाही. नाही म्हणले आजच्या दिवस माफ करा. नम्रता सांगायलो नम्रता. नाथ बाबा सामान्य व्यक्तीला म्हणले आजच्या दिवस माफ करा. माफ करा तुम्ही संध्या करीत नाही तर तुमच्या घरचं खाणं हट. उठलं ते पात्र उठलं पात्र ते. गिरिजा काकी सोहळ्यात होत्या स्वयंपाक करा. ज्या बाईचं लुगडं धुवाला पंढरपुरातला मालक 36 वर्ष आला. ती बाई पात्रापाशी लोटांगण घातलं. एवढ्या वेळेस आमच्या मालकाला माफ करा. पात्रा द्रोणे लावण्याच्या गडबडीत त्यांची संध्या थांबली. याच्यानंतर ते संध्या कधी बुडवणार नाहीत. पण तुम्ही आमच्या घरचं ताट डावलून जाऊ नका विनंती. लोटांगण घातलं लोटांगण तरी ऐकत न पठ्या. शेवटी नाथबाबा होते ते. नाथबाबा म्हणले बरं नका जेऊ. तुम्ही संध्या करता कशासाठी. म्हणले देवाच्या प्राप्ती करता. कधीपासून करता. 40-45 वर्ष झालं संध्या करतो. एखाद्या दिवशी तुमच्या स्वप्नात देव आला नाही. म्हणले मग मी संध्या याच्या करता करीत नाही. ज्यानं जेवताना तुम्हाला भातावर तूप वाढय का हे पंढरपुरातला आहे. झाली संध्या संदेह माझा गेला. आत्मा राम हृदय प्रगटला किंवा सेजे प्रगटला. मी याच्या करता संध्या करत नाही. संध्या ज्याच्या प्राप्ती करता करायची तेच आमच्या इथं पाणी भरण्यासाठी. 36 वर्ष जगाचा मालक. दृष्टांत संपला. सामान्य माणसं इतकी आखडलेली. 36 वर्ष जगाचा मालक ज्यांच्या इथं कामा करता आणि ते पुढच्याच्या चरणावर वागतात याला म्हणतात नम्रता. भक्ती ते नमन वैराग्य तुझ्या भक्ती ते नमन वैराग्य भक्ती ते नमन वैराग्य तुझ्या ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग भक्ती ते नमन
ब्रह्मतनो ज्ञान ब्रह्मी भोगा ब्रह्मता तेना मन वैराग्य तो त्याग तेना मन वैराग्य तो त्याग भक्ति तेना मन वैराग्य तो त्याग भक्ति तेना मन वैराग्य तो त्याग भक्ति तेना मन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या राजे ठाया देहाच्या निराशा पावी देते ठाया देहाच्या निराशे पावी जया ठाया देहाच्या निराशे पावी जया ठाया